तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग आणि इतर गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी स्पष्ट केले. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगितल्यास पुढच्या पिढी तंबाखूमुक्त राहील. पालकांनी मुलांच्या मनात तंबाखू विरोधी विचार बिंबवायला हवा, असे मार्गदर्शन डॉक्टर कैलास पवार यांनी केले. त्यांनी सांगितले की तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात व टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. जिल्हा रुग्णालय ठाणे यांच्या वतीने जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तंबाखू विरोधी फलक, मौखिक स्वच्छतेचे महत्त्व, ब्रश बदलण्याचे अंतर, दंत तपासणीचे अंतर, तोंडात कोणतेही बदल दिसल्यास तात्काळ तपासणी या संदर्भातील माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पक्षनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा यामार्फत जनजागृती केली. विजेत्या विद्यार्थ्यांना डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महानगडे, डॉक्टर विलास साळवे, डॉक्टर सुषमा कांबळे आदी मान्यवर नागरिक व रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. भारतामध्ये दरवर्षी लाखो मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळतात. तोंडात कोणताही पांढरा किंवा लालसर चट्टा, जखम भरणे, तोंड उघडल्यानंतर उघडताना त्रास इत्यादी लक्षणे दिसल्यास तात्काळ सिव्हिल रुग्णालयातील दंत विभागांशी संपर्क साधावा. डॉक्टर अर्चना पवार, दंत शल्य चिकित्सक, सिव्हिल रुग्णालय. आज जागतिक तंबाखू नकार दिवस आहे. आपण 31 मेला 31 मेला प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो. 1987 पासून जेव्हा आपल्या लक्षात आलं की तंबाखूमुळे कुठल्याही प्रकारात असेल, ती गुटखा असेल, ती सिगारेट असेल, ती बिडी असेल, ती मसिरी असेल, खरा असेल, या वेगळे मार्केटमध्ये असलेले प्रॉडक्ट असले जे गुटखा आहेत, आपण बऱ्याच वर्षी बघितलं की याच्यामुळे बऱ्याच लोकांना तोंडाचा कॅन्सर झाला आणि कितीतरी लोक आपण याच्यामुळे गमावले. त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेवलला याचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध सुरुवात झाली आणि तोंडाचा कॅन्सर एकदा झाला तर तो खूप जास्त फास्ट स्प्रेड होतो आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे डेथ होते. बाकी कॅन्सरमध्ये आपण काहीतरी ट्रीटमेंट करून प्रिव्हेंट करू शकतो किंवा आपण त्याला क्युअर करू शकतो, पण ह्या कॅन्सरमध्ये एकदा पसरला, इनिशियल स्टेजला बरा होतो, पण एकदा जर पसरायला सुरुवात झाली तर हा थांबत नाही. खूप रिस्की आहे. रिस्क जाणून आपण आजचा दिवस हा सेलिब्रेट करतो. या दिवशी आम्ही सकाळी कार्यक्रम घेतला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, आपण रॅली काढली आणि यावर्षीचा जो थीम आहे आमचा की प्रॉडक्ट ब्राईट असतात, उज्ज्वल प्रॉडक्ट दाखवताना ते प्रॉडक्ट खूप चांगले आहेत, इंटेन्शन काळे असतात या प्रॉडक्ट बनवण्या कंपनीचे, तर त्याचं ते सगळे इंटेन्शन उघड करणं हे आपलं काम आहे आणि तीच याची थीम आहे. यावर्षी आपण त्याच्यावरच भर देतो आहे. आपण बऱ्याच वेळी ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असेल आरोग्य डिपार्टमेंट याच्यावर भरीव काम करतो आहे. आपण एकदा कॅन्सर ट्रीटमेंट, कॅन्सरचं डायग्नोसिससाठीचं कॅन्सर व्हॅन आपली फिरते सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतो आहे. आपण ओव्हरऑल कॅन्सरचे बायोप्सीज करतो, त्यांना ट्रीटमेंट आणतो, तात्काळ ट्रीटमेंट करतो आहे आणि छोट्या मोठ्या सर्जरी आपण जिल्हास्तराच्या हॉस्पिटलवर किंवा मेडिकल कॉलेजला करतो, जेणेकरून सगळ्या पेशंटला टाटाला जायची गरज पडू नये. म्हणजे त्याचा मूळ जो कारण आहे सायमल्टेनियसली त्याच्यावर आघात घालणं महत्त्वाचं आहे, तो आहे तंबाखूजन्य पदार्थ. आता वेगळ्या रूपामध्ये ह्या गोष्टी आल्या. पहिले बिडी होती, नंतर सिगारेट आली, नंतर आता ही सिगारेट यायला लागली, ही हुक्का यायला लागला, हुक्का आला, चिलीम आली, खरा आला आणि तंबाखूमध्ये ते बऱ्याचशा ते जर्दा आल्या. त्याच्या व्यतिरिक्त गुटखे आले व्यवस्थित. तुम्ही नाव तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहे. त्याच्यावर लोकांना प्रावर्तव करणं, त्याच्यावर जनजागृती करणं, लोकांना अवेअरनेस करणं हे खूप महत्त्वाचा भाग झाला. परंतु तरुण जो वर्ग आहे, जो शाळेतला विद्यार्थी आहे, त्यांना याच्यावर अवेअरनेस देणं. शाळेचा विद्यार्थी सगळं काम करू शकतो. एकतर घरात जे कोणी त्यांच्या घरातले जे कोणी सिनियर मेंबर्स असतील त्यांना सांगणं की तंबाखू सेवन चांगलं नाही, तो स्वतः पण त्याच्यापासून प्रावर्तव राहायला पाहिजे. म्हणून आपण तंबाखूमुक्त शाळा हे पण अभियान चालू केलेलं आहे आणि आपण आता ट्रीटमेंट सायमल्टेनियस जे आहे, जे घडलं आहे ते आता त्याला प्रिव्हेंट, आपण सध्याच्या घडीला जे घडलं आहे त्याला ट्रीट करणं, त्याला बरं करणं आणि हे होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे याचा सगळ्या मागचा हेतू आहे. त्याला आपण जिल्ह्याभरात त्याच्यासाठी करतो आहे. आमच्याकडे पण आता कॅन्सर व्हॅनचं चालू आहे.
आपण या लोकांची बायोप्सी करतो. ज्या ज्या लोकांना सस्पेक्टेड कॅन्सर आहे तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण त्याचे ट्रीटमेंटही करतो आहे. आणि मी सगळ्यांना या दृष्टीने आवाहन करतो की कृपया तंबाखूचं सेवन कुठल्याही पद्धतीने असो, तोंडातमध्ये तंबाखू खाणं, गुटखा खाणं, सिगारेट स्मोक करणं, हुक्का स्मोक करणं याच्यापासून आपण परावृत्त राहायला पाहिजे. ही माझी कळकळीची विनंती मी समाजाला करतो. आणि दुसरं, जर असं ह्या लोकांना काही सवयी असतील तर घरच्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं, जर असं याच्यामुळे जर तोंडामध्ये काही चट्टे, अल्सर्स वगैरे होत असतील आणि दिसत असेल तर तात्काळ जिल्हा रुग्णालय किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला संपर्क साधणं. आपलं कॅन्सर डिटेक्शन सगळीकडे चालू आहे, ट्रीटमेंटचं पार्ट सगळीकडे चालू आहे. काही वेळास ओरल ट्रीटमेंटने पण बरा होतो. त्याला तात्काळ त्याला न लपवता लोकांनी पुढे येऊन ट्रीटमेंट करून घेणं ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि काही असेल तर नजीकचे जेवढेही सरकारी आरोग्य केंद्र याला संपर्क साधावे ही एवढी विनंती. धन्यवाद.